आमच्या हातामध्ये सत्ता आणि एवढा पैसा असता तर भाजपला सुद्धा देश टिकवता येणार नाही आणि फडणवीसांना मुख्यमंत्रीपद टिकवता येणार नाही आणि एकनाथ शिंदेना त्यांचं जे पद आहे ना ते पद टिकवता येणार नाही. आम्ही आमचे 60 नगरसेवक फोडले, शिवसेनेचे विद्यमान 60 नगरसेवक फोडले, त्यातले 90% पराभूत झाले. तुम्ही कोणतेही नाव सांगा, मी तुम्हाला आता मतदारसंघ सांगतो. बहुतेक सर्व नगरसेवक जे आम्हाला आमच्याकडून फोडले, शिंदेकडे गेले, ते सर्व पराभूत झाले. आम्हाला दोघांना मिळून म्हणजे माननीय राज ठाकरे आणि माननीय उद्धव ठाकरे यांना मिळून आम्ही 71 जागा जिंकलो. या सर्व प्रतिकूल परिस्थितीत मराठी माणूस आमच्या मागे ठामपणे उभा राहिला. त्याच्यामुळे हे प्रश्न निरर्थक आहेत. 71 जागा या परिस्थितीत जिंकणं ही मोठी अचिव्हमेंट आहे. ठीक आहे, सत्ता नाही, पण मी कालच एक समाज माध्यमांवर ट्विट केलेलं आपण पाहिलं असेल. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता, जयचंद माहिती आहे ना, हां, ज्याने महाराणा प्रतापचा घात केला. एकनाथ शिंदे जयचंद झाला नसता तर या भाजपच्या 100 पिढ्या उतरल्या असत्या तरी या मुंबईवर भारतीय जनता पक्षाचा म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्यांचा महापौर बसला नसता आणि झेंडा फडकला नसता. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या लोकांनी जी जयचंदगिरी केली, मला तर तो प्रसंग आठवतो आहे. शनिवार वाड्यावरचा जरीपटका उतरवला, शनिवार वाड्यावरचा मराठ्यांचा साम्राज्याचा जरीपटका उतरवणारा बाळाजी पंत नातू, आणि त्याने स्वतःच्या हाताने शनिवार वाड्यावरती युनियन जॅक फडकवला ब्रिटिशांचा. हे त्या अवलादीचे लोक आहेत, ज्याने आपल्या मराठी साम्राज्याचा जरीपटका खाली उतरवला आणि त्याच हातानं ब्रिटिशांचा युनियन जॅक शनिवार वाड्यावर फडकवून इथे ब्रिटिशांच्या राज्याला, ईस्ट इंडिया कंपनीला इथे महाराष्ट्रामध्ये एक मार्ग करून दिला. त्या बाळाजी पंत नातू किंवा जयचंद यांच्या या अवलादी आहेत. या अवलादी नसत्या तर मी म्हटलं ना, मुंबईमध्ये त्यांच्या 100 पिढ्या उतरल्या तरी स्वतःचा महापौर करू शकले नसते. महाराष्ट्र दृष्ट्यांचा महापौर होऊ शकतो. पण ठीक आहे, भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडे 3चं बहुमत आहे.